गुरुपौर्णिमा विशेष 21 लाडूंच्या अचूक प्रमाणात सोप्या पद्धतीने चणा डाळीचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात. सर्वात आधी चणा डाळ भिजवून घ्यायची, त्यातील पाणी संपूर्ण काढून टाकायचं आणि मिक्सरमध्ये घालून बारीक अशी वाटून घ्यायची. एका कढईमध्ये साजूक तूप गरम करून घ्यायचं. त्यामध्ये ह्या चणा डाळीचे छोटे गोळे सोडायचे आणि कुरकुरीत होईपर्यंत आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. पूर्णपणे गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये घालून याचा चुरमा तयार करायचा. कढईतल्या उरलेल्या तुपामध्ये आवडीनुसार सुकामेवा थोडासा परतून घ्यायचा आणि लगेचच ह्यामध्ये चुरमा घालून तो सुद्धा थोडासा परतून घ्यायचा. त्यानंतर कढईमध्ये साखर घालायची आणि थोडं पाणी घालून त्याचा एकतारी पाक बनवून घ्यायचा. यामध्ये हा चुरमा घालून 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचा आणि लगेचच ह्याचे लाडू वळून घ्यायचे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्याच रेसिपीची सविस्तर कृती, साहित्याचं अचूक प्रमाण आणि भरपूर टिप्स पाहण्यासाठी व्हिडिओ खाली एक लहानसा त्रिकोणी बटन आहे, त्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता. धन्यवाद.